नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला पाहणार आहोत महत्त्वाची बातमी. शरद पवार आज सोलापूर जिल्ह्यातील मार्कडवाडीत जाणार आहेत. शरद पवार मार्कडवाडीतील लोकांचं म्हणणं ऐकून घेणार आहे. मार्कडवाडी गावानं मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासनानं त्यांना रोखलं होतं. त्यानंतर आता शरद पवार मार्कडवाडीत जाणार आहे आणि या ठिकाणी जाऊन ते ग्रामस्थांशी संवाद साधतील. शिरसमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उत्तमराव जानकर विजयी झाले, तर भाजपच्या राम सातपुतेंचा पराभव झाला. मात्र विजयी होऊनही उत्तमराव जानकरांना मार्कडवाडीमधल्या मतदानावर शंका आहे. जानकरांना 843 आणि भाजपच्या सातपुतेंना 1003 मतं मिळाली. लोकसभा निवडणुकीत मवियाला लीड होतं, मग आता महायुतीला अधिक मतदान कसं, असा आक्षेप गावकऱ्यांचा आहे. आणि अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून. सागर, प्रणिता, पाहिले केलं तर आज शरद पवार जे आहेत ते या मार्कडवाडी गावच्या दौऱ्यावरती आहेत. साधारणपणे 10 वाजता शरद पवार हेलिकॉप्टरने या ठिकाणी या गावामध्ये दाखल होतील. त्यानंतर गावकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. आपण पाहतोय की शरद पवारांच्या या संपूर्ण संवाद दौऱ्यासाठी भव्य असा सभामंडप, सभा स्टेज जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. जोरदार तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. खरं तर गावामध्ये सर्वत्र बॅनरबाजी जी आहे ती मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. EVM हटाव देश बचाव असा आशयाचे बॅनर जे आहेत ते संपूर्ण गावामध्ये लागलेले पाहायला मिळत आहेत. खरं तर गावकऱ्यांचा आक्षेप आहे की आम्ही जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार उत्तम जानकर यांना जे काही मतदान केलेलं आहे तर त्याच्यापेक्षा कमी मतदान यांना झालेलं आहे आणि भाजपचे उमेदवार राम सातपुते जे आहेत त्यांना अधिकचं मतदान झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं. आणि त्यालाच कुठेतरी आक्षेप घेत गावकऱ्यांनी हा संपूर्ण हा प्रयत्न जो आहे बॅलेट पेपर पद्धतीने मतदान घेण्याचा देखील प्रयत्न त्यांनी केलेला पाहायला मिळाला. मात्र प्रशासनाने ते होऊ दिलं नाही. त्यानंतर मात्र आज शरद पवार जे आहेत ते स्वतः आज गावामध्ये येत आहेत आणि गावकऱ्यांशी संवाद साधतायत. गावकऱ्यांच्या नक्की काय भावना आहेत त्या देखील शरद पवार जाणून घेणार आहेत आणि गावकऱ्यांकडून देखील गावकऱ्यांच्या भावना काय होत्या, एकंदरीत परिस्थिती काय होती निवडणुकीतली ते देखील सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे. आणि त्यासाठी जोरदार तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयारी सुरू आहे. सागर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर याच संदर्भात काल शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार नेमकं काय म्हणाले पाहूयात. निवडणूक होऊन गेली, आता तर काही निवडणूक नव्हती, प्रक्रिया संपून गेली. मग गावच्या लोकांनी आमच्या गावात असं मतदान पडलं आणि त्यांनी एक वेगळी पद्धत आढळली. जुन्या पद्धतीनं मतदान करावं हे त्यांनी ठरवलं. त्याला बंदी करण्याचं कारण काय, कोणता कायदा? त्या ठिकाणी 144 करून लावलं. मला काही समजत नाही काय कारण, काय ते आश्चर्य आहे. आणि याच संदर्भात उत्तम जानकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणाले ते हे ऐकूया.